मित्रांनो, एका पोल्ट्री फार्मर दादांचा मला प्रश्न आलाय की माझी 3 ते 10 दिवसांची पिल्लं अचानक मरतायत. ना CRD आहे ना कॉक्सिडायोसिस. पिल्लं पंखही खाली टाकत नाहीत, तरीही 10% मरतूक झालीये. नेमकं कारण काय? दादा, ह्याचं मुख्य कारण असू शकतं पुलोरम डिसीज. याला आपण साध्या भाषेत पांढरी हगवण किंवा बॅसिलरी व्हाईट डायरिया म्हणतो. हा आजार सॅल्मोनेला पुलोरम नावाच्या जीवाणूमुळे होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आजार संस्कर्जित आईकडून अंड्यावाटे थेट पिल्लांमध्ये येतो. म्हणजेच हा हॅचरीतून आलेला प्रॉब्लेम असू शकतो. हा आजार पिल्लांच्या थेट रक्ताभिसरण संस्थेवर आणि पचनसंस्थेवर अटॅक करतो. यात पिल्लं सुस्त होतात, एकमेकांच्या जवळ ऊब घेण्यासाठी गर्दी करतात आणि त्यांना पांढऱ्या रंगाची चिकट संडास होते, जी त्यांच्या गुदद्वाराला चिकटून राहते. यामुळे पिल्लं अचानक दगावतात. यावर उपाय काय? तर सर्वात आधी आजारी पिल्लं तात्काळ वेगळी करा. पाण्यातून एनरोफ्लॉक्ससिन किंवा सिप्रोफ्लॉक्ससिन सारखी अँटीबायोटिक्स 3 ते 5 दिवस द्या. ब्रूडिंगमधील तापमान 32 ते 34 डिग्री सेल्सिअस अचूक ठेवा आणि स्वच्छता कडक ठेवा. अशाच पोल्ट्रीच्या गंभीर समस्यांवर मी एक सविस्तर ई-बुक तयार केला आहे. जर तुम्हाला हे ई-बुक पाहिजे असेल तर मला डायरेक्ट ई-बुक असा मेसेज करा. तुम्हाला लिंक मिळून जाईल. माहिती आवडली तर लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी फॉलो करा.